बांधतो टाको काय रस्ता ठेवली आता समजलं आणि आलं तर आपण सर्वजण जाणता की आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवा म्हणजे अनेक असे स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रामध्ये जे मोठे डॅम आहेत छोटे डॅम आहेत परंतु गाळाने भरलेले आहेत. याचा गाळ जर आपण काढला आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकला आणि त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा सोबत घेतलं वेगवेगळ्या NGO ज्या राज्यामध्ये काम करतात या दृष्टीनं त्यांना सपोर्ट केला आणि शासनाच्या सपोर्टनी त्यांना थोडी सपोर्टची भूमिका घेऊन हा एक कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासोबतच आता पाणलोट यात्रा म्हणून आमची यात्रा जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. ही यात्रा 80 ते 90 दिवस राज्यामध्ये फिरणार आहे. जवळपास 1600 पाणलोट क्षेत्राची गावं आमची आहेत. या 1600 गावं पूर्ण महाराष्ट्रातल्या याला विभाग वाईज आम्ही वाटून दिलेले आहेत. वेगवेगळे रथ आम्ही काढणार आहोत आणि सन्माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांची तारीख घेऊन राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रात कुठेतरी एक मोठा कार्यक्रम घेऊन या सर्व NGO संस्था पाणलोट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलून तिथून या रथयात्रेला सुरुवात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. असे 3 रथ आमचे फिरणार आहेत आणि हे रथ कंटिन्यू 4 महिने 80 दिवस 90 दिवस तसं नियोजन आमचं चालू आहे. 2-4 दिवसात त्याचं पूर्ण फायनल प्रोग्राम आम्ही जाहीर करणार आहोत आणि या पाणलोट यात्रेच्या माध्यमातून संवाद याच्यामध्ये प्रत्यक्ष अण्णाजी हजारे साहेब हे सहभागी होती, आमिर खानजी सहभागी होती, नाना पाटेकर होती, मकरंद अनासपुरे होती, अजून वेगवेगळ्या NGOचे पोपटरावजी पवार आहेत. हे सर्व असे पाणलोट आणि क्षेत्रामध्ये काम करणारे जलसंधारणमध्ये काम करणारे या सर्वांना घेऊन आम्ही काम करणार आहोत. यासोबतच मागे थोडे दिवस माझ्याकडे जबाबदारी होती तेव्हा आम्ही पाहिलं की भरपूर वाव या खात्यामध्ये आहे. जसं उदाहरणार्थ आपले छोटे तलाव म्हणजे मोठे स्ट्रक्चर हे जलसंपदा विभागाकडे आहे. पहिले या विभागाला मायनर एज्युकेशनच बनत होतं, लघु पाटबंधारे. आता याचं नाव मृदव जलसंधारण केले आहे. परंतु आजही छोटे छोटे जे तलाव आहेत 600 हेक्टरच्या आतमधले हे आमच्या खात्याच्या मालकीचे आहेत आणि आमच्याकडं थोडंसं मॅन पॉवर कमी होतं म्हणून आता मी मागे मंत्री असताना भरती 690 जागा आम्ही JEEच्या काढल्या, भरती घेतली. मला भरतीमध्ये थोडंसं गडबड झाली होती तर परत भरती घेतली. आता त्याचा रिझल्ट मी लावणार आहे आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या सर्व नियुक्त्या आम्ही करून टाकणार आहे. 690 जागा भरणार आहे. अजून 3000 नवीन जागा भरायचा प्रस्ताव आमच्याकडे आहे. तर तो प्रस्ताव सुद्धा आम्ही कॅबिनेटसमोर घेऊन हे प्रस्ताव मान्य करून घेणार आहे. म्हणजे 3000 भरती आणि आता हे 690 भरती या भरत्यासुद्धा घेणार आहोत. परंतु आता मॅन पॉवर शेवटी आमच्याजवळ कमी आहेत म्हणून आमचे धरणाला अनेक वेळा कॅनल्स आहे परंतु कॅनलमध्ये झुडप वाढलेली आहे, गवत वाढलेलं आहे, पाणी शेवटच्या टोकापर्यंत टेलपर्यंत जात नाही. आणि म्हणून मी आता ठरवलं आहे की आता हे जे काही आमच्या मालकीचे जेवढे काही छोटे धरणं आहेत यांचं शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाण्यासाठी या सर्व कॅनलचं पाईपलाईनचं कॅनल करायचं, PDN कॅनल करायचं. म्हणजे मॅनपॉवर नसण्यामुळे मला आता दुसरा पर्याय नाही आमच्याजवळ. म्हणून पाईपलाईनचा म्हणजे मुख्य कालवा आहे तो पूर्ण त्या कालव्यामध्ये पाईप टाकायचे आणि शेवटच्या टोकापर्यंत तो न्यायचा आणि जे जे शेतकरी लाभक्षेत्रात येतात त्यांना वॉलच्या माध्यमातून पाणी द्यायचा हा एक कार्यक्रम मी आता राबवण्याचं ठरवलेलं आहे. विभागाला अशा सर्व स्ट्रक्चरचं इस्टिमेट अंदाजपत्रक बनवायला मोठा पाईप मीटर मोठा राहील. टेक्निकल आता मला माहीत नाही परंतु आता जलसंपदा विभागाने सुद्धा टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे शेवटच्या टोकापर्यंत म्हणून तोच प्रयत्न चालू केलेला आहे. कारण हे जर पाणी बऱ्याच वेळेस कॅनल फुटतो, लिकेज होतात, पाणी वाया जातो, नाल्यात जातो. म्हणून पाण्याचा पुरेपूर वापर जर करायचा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत
तर PDNच्या माध्यमातून चांगला या ठिकाणी प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर हा एक खऱ्या अर्थानं माझा प्रयत्न राहणार आहे. येणाऱ्या 100 दिवसामध्ये टेंडर काढून याचं प्रत्यक्ष काम सुरू करायचं आणि याच्यासाठी मग विदर्भातले जिल्हे वाशिम असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, काही पूर्व विदर्भाचे घेऊ, ते जिल्हे आम्ही करणार आहोत.